एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर इथे मी पिल्लूला ब्रेकफास्ट बनवत होते. ऑलरेडी मी तिला फ्रूटची प्युरी दिलेली, तरी पण मी आता तिला ब्रेकफास्ट देत होती कारण का ते लिक्विड असतं त्याच्यामुळे. सो मी करत होती तिला शिरा रव्याचा. सो इथे मी टाकलेलं तूप थोडंसं, आणि पिल्लू इथेच होती माझ्या इथे उभी कारण का तिचं म्हणणं होतं की मला घे म्हणून, आणि तिला भूक पण लागलेली. सो तिला कळतं आता मी तिचं जेवण वगैरे बनवते तेव्हा. आणि हा रवा टाकला आहे मी, बारीक रवा यूज करते. रव्यामध्ये 2 प्रकार येतात, एक बारीक आणि एक जाडा. सो मी बारीक यूज केला, आणि ऑलरेडी हा मी तुपामध्ये थोडासा फ्राय करून ठेवलेला, तरी पण मी आता थोडंसं तूप टाकून त्याच्यामध्ये परतून घेणार आहे नीट. आणि थोडा वेळ परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये काऊ मिल्क किंवा तुम्हाला जे मिल्क हवे ते तुम्ही ॲड करू शकता. आणि आता जी पावडर टाकली ती मी मखाने आणि ड्रायफ्रूट्स पावडर टाकली. तुम्ही पण तुमच्या बाळाला मखाने पावडर, ड्रायफ्रूट्स पावडर करून ठेवा, जेणेकरून त्याच्यात प्रोटीन्स वगैरे असतात, आणि थंडीच्या टायमिंगमध्ये ड्रायफ्रूट्स खाल्लेले चांगले असतात. सो मी हे काऊ मिल्क टाकलं, आणि साखर न टाकता आपल्याला गूळ टाकायचं याच्यामध्ये, कारण का 1 वर्षाचं पिल्लू आमची 1 वर्षाची आहे, त्याच्यामुळे मी आता गूळ टाकते तिच्या जेवणामध्ये. आणि आधी हे मी काऊ मिल्कमध्ये बनवायचे नाही, आधी मी फक्त पाण्यामध्ये बनवायची आणि त्याच्यावरती पावडर टाकून द्यायची तिला, जी लॅक्टोजन देते ती. आता सध्या मी तिला काऊ मिल्क वगैरे चालू केलं, सो त्याच्यामुळे मी काऊ मिल्क ॲड करते. आणि आता मी त्याच्यामध्ये गूळ पावडर टाकेल. आणि तुमचं बाळ जेवढं गोड खातं तेवढं त्याच्याहून कमी द्या गूळ, कारण का गूळ पण गोड असतं, त्याच्यामुळे गूळ पण जास्त चांगलं नव्हे. आणि नंतर थोडीशी मी वेलची पावडर टाकले त्याच्यामध्ये. आता टाकलं ते मी गूळ टाकलेलं, आणि त्याला अगदी थोडंसं तुमचं बाळ जसं खाईल, घट्ट पातळ त्या प्रकारे त्याची थिकनेस ठेवून द्यायची. आणि अगदी आवडीने खातात, कारण का थोडंसं स्वीटनेस असतो त्याच्यामुळे. आणि ह्याच्यातनं खजूर टाकलं ना तरीही चालतं. मी एकदा शेअर केलेली आहे रेसिपी की खजूर टाकून कसं करतात विदाऊट गूळ, कारण का खजूर पण गोड असतं, त्याच्यामुळे तोही शिरा आहे तो चांगला लागतो. पिल्लूला मोस्टली करून आहे ना खजूरचाच आवडतो, गुळाचा एवढा ती खात नाही, तिला एवढं गुळाचा आवडत नाही, खजूरचाच खाते ती मोस्टली करून अगदी आवडीने. आणि लास्टला टाकलेली ती मी इलायची पावडर, वेलची पावडर. आणि त्याला आता तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी, तुमचं बाळ जसं खातं त्या कन्सिस्टन्सीप्रमाणे तुम्ही ते देऊ शकता. मी पिल्लूला ही कन्सिस्टन्सी ठेवते. सो आता मी तिला हे फीड करेल. ती होती आता खेळत, कारण का इकडे सारखी होत होती म्हणून तिच्या बाबाने तिला तिथेच पकडून ठेवलेली. आणि आता तिला मी भरवेल वगैरे, आणि भरवल्यानंतर मग ती झोपून जाईल लगेच. ती झोपवले, ऑलमोस्ट ती 12 वाजता झोपले. आता मला हे सगळं आवरायचं आहे, कारण का तिचे बाबा गेलेले खाली कधीपासून. सो तिला घेऊन मला कामं करता येऊन मला कामं पण करता येत नव्हते, आणि माझी अजून आंघोळ पण नाही झाली. आता तिचे बाबा आले की मी आंघोळ वगैरे करेल, तोपर्यंत मी पटपट आमचं जेवण वगैरे करून घेते. पिल्लूला पण जेवण करते. पिल्लूला मी करते दाल तडका करेल, नाहीतर बघूया, अजून काय डिसाईड नाही आहे. आम्हाला तर करते शेव. किचन आवरून घेते, सगळं तसंच टाकलेलं आहे. पिल्लूने फक्त थोडीशीच खीर खाल्लेली, ऑलमोस्ट फुल होती, कारण का तिला मी मगाशी ना फ्रूटची प्युरी भरवली त्याच्यामुळे. सो चला पटपट आवरून घेते, जेवण वगैरे करते, आणि मग भेटते तुम्हाला. मी दाल खिचडीचा करते, आणि मी करणार आहे आम्हाला शेवभाजी. सो हे करून ठेवलं. आता तिचे बाबा येतील तेव्हा मी लावेल मिक्सरला, कारण का पिल्लू उठून जाईल. सो हे ह्याच्यात मी तांदूळ घेतले, मूग डाळ घेतले, आणि तूर डाळ घेतले. आज फर्स्ट टाईम मी पिल्लूला तूर डाळ देणार आहे. आणि हे सगळं ना गावठी म्हणजे गावावरून आईने आणलेल्या डाळी आहेत. सो तुम्हाला दिसत असेल की ग्रीन आहे, त्याच्यात साल पण आहे मूग डाळला, तुम्हाला दिसत असेल. हां, तर आता मी ह्याच्यासाठी फक्त लसूण घेतलं आहे 2 पाकळ्या, आणि टोमॅटो घेतलं आहे, बस. बाकी काही टाकणार नाही, आणि आपला नॉर्मल तडका असतो तो देणार आहे. तर तुम्हाला मी दाखवते की कसं करते ते मी. आणि इथे मी आता पिल्लूला दाल खिचडी करते, सो त्याच्यामुळे मी मिक्स डाळ घेतलेली, तूर डाळ आणि मूग डाळ, आणि लसूण आणि टोमॅटो घेतलेला, बस. बाकी काय नाही. आता मी तिला रिसेंटली ना कांदा ॲड करणार आहे, बघूया आता काय खाते की नाही. आज नाही केलं पण करेल मे बी. आणि तूप टाकलं, त्याच्यामध्ये थोडं हिंग टाकलं, आणि जिरे पावडर. हिंग टाकायचं का, कारण का गॅसचा वगैरे इश्यू होत नाही, त्याच्यामुळे हिंग आवर्जून टाका. लसूणच्या पाकळ्या टाकल्या, ते तेलामध्ये थोडंसं परतून दिलं, जेणेकरून लसूणचा आरोमा आहे तो तुपामध्ये मिक्स व्हावा म्हणून. टोमॅटो टाकला, ते पण थोडंसं सॉफ्ट झाल्यानंतर आपल्याला हळद, आपले गरम मसाले टाकले थोडेसे, मी ते पण नीट परतून घेतले. आणि जी मिक्स डाळ होती त्याच्यामध्ये तांदूळ
तूर डाळ आणि मूग डाळ. आणि तूर डाळ मी तिला फर्स्ट टाईम दिली आहे. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही नवीन पदार्थ ट्राय करताना बाळाला, तो दुपारचा ट्राय करा, सकाळी ट्राय करू नका. कारण का आपल्याला कळत नाही की त्याला तो इफेक्ट होईल की नाही. कधी कधी ते खाऊन बाळाच्या पोटात पण दुखू शकतं त्याच्यामुळे. सो नवीन जे पदार्थ तुम्ही ट्राय कराल ते दुपारी ट्राय करा. सो अशा प्रकारे ही खिचडी झाली आहे. त्याला मी स्मॅश केली रवीने. आणि आता तिला मी हे फीड करेल. झोपून उठलेली ती केव्हाची, खेळत वगैरे होती. ऑलमोस्ट मी तिला हे 3 वाजता भरवत होती, 2:30 वाजता भरवत होती. आणि तिला मॅट टाकून दिलेली, ती खेळत होती. आता मी तिला पटकन जेवायला जेवेल ती, मग आम्ही जेवू. कारण का आमचं पण जेवण बाकी होतं. पिल्लू जेव्हा झोपलेली तेव्हा मी पटकन आमचं जेवण करून घेतलेलं. आणि आता तिला मी फीड करेल. मी तिला जेव्हा जेव्हा फीड करते ना, तेव्हा मी तिला फीडिंग चेअरवरच बसून फीड करते मोस्टली. टक्कर दे, टक्कर दे, टक्कर टक्कर दे, तू टक्कर दे ना, टक्कर दे, टक्कर टक्कर टक्कर, परत टक्कर 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 टक्कर, परत टक्कर टक्कर दे, टक्कर 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 टक्कर. पिल्लू छान 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 मनी माऊचे बा, किती गोल गोल बा. तू कर छान 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 मनी माऊचे बा, किती गोल गोल बा. तू कर, असं कर. बघा आमची पिल्लू काय करते. हात देते, चावी नको फिरव का. धर, हे बघ आली, हे बघ पिल्लू. तू आपट नुसत्या, फोडून टाक सगळं. पाय नीट ठेव. धर, हे बा आली धर. ही बा परत. 1 2 पाय असे कर, हे बा 1 2 3. फेक तू. बस चला आता डमरू वाजवा. गुड गर्ल. आता हे वाजवा, हे जरा हे वाजव, तर हे वाजव. आता हे वाजव जरा. आता हे वाजवा. फेका तुम्ही सगळं. आणि व्हाईटचं पॅकेट आहे ना, ते कशा प्रकारे ओपन करते तुम्ही बघा. तिला मी नुसतं दाखवते ओपन कसं करायचं. तिच्याने अंगठ्याने ओपन नाही झालं ना की ती ते उचलते आणि तोंडाने ओपन करते. एवढं लहान मुलं डोकं लावतात ना, बघा कशी ओपन करते. तिला आता कुठलंही तुम्ही कॅप ओपन करायला दिलात ना की ती अशा प्रकारेच ओपन करते अंगठ्याने नाही झालं की डायरेक्ट तोंडाने ओपन करते. तिचं ते हेच खेळ चालू होते. आणि तिथे तिचे बाबा झोपलेले.
सो तुम्ही पुढे बघालच ती बाबांच्या तोंडाला कसा पाठीचा सपोर्ट देऊन झोपलेली, पण बाबांना शुद्ध नव्हती. कारण का बाबांची असते नाईट शिफ्ट, त्याच्यामुळे झोप होत नाही. त्याच्यामुळे जिथे जागा भेटेल जशी झोप भेटेल तसे पटकन ते झोपून घेतात. आणि पिल्लूला काय जरासा टेका भेटला की ती लगेच टेकून घेते. आणि इथे तिचं चालू होतं ओपन क्लोज. मी तिला ह्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टींना तुम्ही शिकवत जावा बाला. ओपन क्लोज हे बघा, पिल्लूचे बाबा कसे झोपलेत आणि पिल्लू अगदी टेकूनच झोपली आहे, बसली आहे त्यांना. सो आता हिचं खेळणं चालू होतं. पिल्लू काय आमची झोपली नव्हती. ऑलमोस्ट संध्याकाळी ती मग 7 वाजता झोपून गेली. तोपर्यंत ती खेळतच होती. 2ला उठली, ती डायरेक्ट 7 वाजताच झोपली. मस्तपैकी तिचं खेळणं चालूच होतं तसं. आणि इथे तिला मी पळवत होती. मी पळत होती तर माझ्या पाठून ती पळत होती वॉकर घेऊन. आणि नंतर मग ती दमून गेली आणि ऑलमोस्ट 7 नंतर मग ती झोपली. त्यानंतर उठल्यानंतर मग मी तिला नाचण्याचं सत्व वगैरे केलेलं. अशीच तिला मी दमवते, वॉकरवरती पळायला लावते. आणि ती इतकी स्पीडला पळते ना, तुम्हाला दिसतच असते. तिची धडधड पळतच असते. समोर काय वस्तू आहे ते जरा पण नाही बघत, नुसती पळ चालूच असते तिची. हॅलो. तर जस्ट आमची पिल्लू उठून आमची खेळायला पण लागली. वॉकरवर ठेवली आहे तिला. आता तिला करते नाचणीचं सत्व. आज नाचणीचं सत्व देते तिला, कारण का मी आज काही केलं नाही आहे तिचं. म्हटलं आता नाचणीचं सत्व देते तिच्या आवडीचं. सो पिल्लू बघते किचनमध्ये. हल्ली आहे ना, मी किचनमध्ये काम करते ना तेव्हा ती येते, उभी राहते. पण मला भीती वाटते. ती इथे गॅपमध्ये घुसून जाते पुढे विथ वॉकर. आणि उभी राहिली ना तर डोकं वगैरे तिचं आपलं आहे, तर मला भीती वाटते. म्हणून मी मोस्टली करून ती किचनमध्ये असताना ना, म्हणजे किचनमध्ये मी कामच करत नाही, तिचंच करते. सो आता पटकन तिचं नाचणीचं सत्व करते. तुम्हाला तर मी दाखवलेलं आहे की मी रेडीमेड नाचणीचं सत्व यूज करते. सो ते मी कसं यूज करते ते पण तुम्हाला मी दाखवलं आहे. साधं पाणी घ्यायचं. 1 मिनिट हां. साधं पाणी घ्यायचं आणि पिल्लू इथे खेळते. साधं पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मिक्स करायचं. मी अगदी 3 ते 4 चम्मच घेते हे. चला तर इथे तुला थांब घेते. बघितलं, हे असं असतं. आता हे कुकीचं आहे आणि हे पिल्लूचं आहे. हे पिल्लूला देते. थांब पिल्लू, घेते मी तुला. मला करून दे तर जेवण तुझं. अशा प्रकारे हे करायचं असतं. ठीक, ऑलमोस्ट झालं. आता तिला भरवते. तिला लागली भूक म्हणून ती आली. नाही तर ती अशी सहसा माझ्याकडे येत नाही. भूक लागली कीच, नाही तर तिची ती खेळत बसते. आता तिचं करते, ती बघते. आणि हे पडलं गेलं माझ्याकडून. मला एवढी सारी भांडी पण घासायची. चला पटकन. तिला दिसलं ना तिचं घेतलं म्हणून ती पुढे पुढे देते. चल लवकर. हा ताट घेतलंय, ट्रे दोन्ही पण धुवायला, म्हणजे धुतलेले बट भांडी लावली नाही आहेत. सो आता ह्याच्यावरच काम चालवायचं आहे. आता कुकीला पण रिलीज करते तिथून, कारण का पिल्लू तिथे जाते. सो आता पटकन पिल्लूला भरवून घेते. थांब बाबू. चला पटकन भरवते तिला आणि मग आपण भेटू. हॅलो हाय. तर जस्ट पिल्लूला भरवून झालंय. आणि असा मोठा प्रॉब्लेम झालाय आता की मगाशी मी पिल्लूला वॉकरला ठेवलेली. हे धर, हे बघ, हे घे. वॉकरला ठेवलेली ना, तर तेव्हा काय झालं, बाटली दिलेली तिला पाण्याची आणि त्याचं झाकण आहे ना ते थोडं लूज होतं आणि ते माझ्या लक्षात नाही आलं. तोंडात नाही करायचं, लूज होतं तर माझ्या ते लक्षात नाही आलं. आणि बघितलं मी, पण मी टाईट करून दिलं तरी पण कसं काय झालं काय माहिती. तिच्या बाबांच्या फोनच्या चक्करमध्ये ते सगळं हे तोंडात नाही घालायचं आणि ते लूज झालं. तर सगळं त्या वॉकरवर पाणी आणि हिच्या टी शर्ट्सवर वगैरे पाणी पडलं. तर तो एक प्रॉब्लेम झाला. वॉकर असला की कसं हे घे इधर थांब ना. वॉकर असला की कसं ती वॉकरवरती फिरत बसते, मग माझ्याकडे येते, इकडे जाते, असं होतं. म्हणजे तिच्यावर लक्ष राहतं माझं वॉकर असलं की. तिची मोशन होते त्यामुळे. आणि आता अशी इथे ठेवेल आणि मला भांडी घासायची, कसं काय करणार आहे असं काय माहिती. मला 10 वेळा नाचावं लागेल, कारण का ती नाही, ती धरून उभी राहते आणि तिचं योगासनं चालू असतात ना, ते डेंजर चालू असतात. डोक्यावर बिगर पडली त्याची भीती वाटते. तिचे बांधते तर 2 बो, तिला होते गरमी चिक्का. डोळ्यावर केस जातात तिची.
त्याच्यामुळे ती खूप वैतागते. मला दाखवते कशी केस बांधली मी तिची कशी बांधली आहेत आज. कारण का ना तिला मानेवर खूप केस आहेत, तुम्ही बघू शकतात केवढे इथं बो आला आहे. सो ही फक्त येत नाही आहेत. ही आली असती ना तर पुरा अशी आली असती. शॉर्ट आहेत, कापलेली ना आम्ही, ही कापलेली ना, सो शॉर्ट आहेत. ही अशी उभी राहते म्हणून मला भीती वाटते. भांडी कशी घासू, आणि तो वॉकर आहे ना तिथेच आहे, ओला झाला आहे पुरा, त्याच्यावर बसवू पण नाही शकत. म्हणून मी तिला डायपर घातलेलं जेणेकरून शू वगैरे केले तरी भिजणार नाही. आणि आता तर मोठा टास्क असेल. ही बघा मी तिची केस बघा कशी बांधले. तिला खूप गरमी होते कारण का मानेवर खूप केस आहेत, तुम्हाला दिसतच असेल तिच्या बोवरून. आणि ही छोटी आहेत त्याच्यामुळे ती येत नाही आहे. तर आता पटकन भांडी धुवेल, जरा वेळ बसेल. एवढी मी लादी पुसून घेतली कारण का ती मला माहिती आहे मी तिकडे काम करत असेल. तुम्हाला बॉटल पण पडलेली दिसते, ती बॉटल ते पण अजून उचलायचं आहे मला. डिफिकल्ट काम असतं, खूप डिफिकल्ट. एकटी हँडल करणं खूप डिफिकल्ट. जेव्हा बाळ 3 महिन्याचं असतं ना, 3 ते 4, म्हणजे नुसतं बेडवर असतं ना तेव्हा काय नाही वाटत, पण जेव्हा हे असं हलायला लागतं ना तेव्हा डेंजर काम असते. म्हणजे कटाक्ष नजर ठेवावं लागतं. कटाक्ष नजर हटी दुर्घटना घटी असा प्रकार आहे. तर माझ्या बाबतीत तसं होणार आहे. मी काय करणार आहे, माझे 2 फोन आहेत, एक इथे लावून ठेवणार आहे आणि हा एक तिकडे घेऊन जाणार आहे. म्हणजे मला दिसेल की ही इथे काय करते, तर दुसरा पर्याय नाही माझ्याकडे. तर मला असंच करावं लागणार. तिला तिच्या आवडीची गाणी द्यावी लागणार. ती आहे ना अशी कंबरपुरी पाटणं उचलते, अशी घोडा होतात ना तशी, पण अशी वेगळीच राहते. त्याच्यामुळे मला भीती वाटते. ती पटकन खेळणी असतात ना आजूबाजूला, उगाच ते तोंडाला लागल्या वगैरे ना की भीती वाटते मला. आणि तिचं हे असं काय काय चालू असतं तिचं, हे असे खेळ चालू असतात, मग मला भीती वाटते. हॅलो, तर जस्ट माझी कामं म्हणजे कधीच झाली. आता ऑलमोस्ट 12 वाजले. कारण का मम्मीजवळ बोलली, पिल्लूच्या बाबांजवळ बोलली, पिल्लूच्या आत्तूजवळ बोलली. सो त्याच्यामध्ये टाईम निघून गेला आणि आता 12 वाजायला आले. पिल्लू तर आमची अजून पण तुम्हाला दिसत असेल ॲज युजल फुल एनर्जेटिकच आहे. त्यामुळे अजून आता काय झोपणार नाही. आता तिला 12:30पर्यंत किंवा 12:15पर्यंत दूध देईल, बॉटल फीड करेल. आणि मग नंतर थोड्या वेळाने तिला झोप, म्हणजे नाईट ड्रेस, स्पॉन्ज बाथ वगैरे देईल तिचं जे रुटीन असतं ते नॉर्मल. आणि नंतर मग तिला झोपवेल. बघू झोपते का, वाटत तर नाही आहे तोंडावरून. कारण का आज पोरगं आमचं उशिरा झोपलेलं, संध्याकाळी ऑलमोस्ट 7-8ला झोपली वाटतं. 8ला झोपली ती 9ला उठली. त्यामुळे मी आता काही तिला एवढंच झोपवणार नाही. सो म्हणजे काय करते बघा, तिथे ना ते प्लास्टिक निघालेलं आहे आणि ती बघा काय करते, तिची पोझिशन बघा. असे खेळ सुचतात, दिसते का ते करते ती. एवढं आमचं आगाऊ पोरगं आहे. आता मी तिचं दूध प्रिपेअर करते. सध्या मी तिला हे पावडर देते अमूलची, लॅक्टोजन पण आहे पण सध्या तरी हे. आणि बघा हे बघा, हे बघा, म्हणून असं लक्ष ठेवावं लागतं मला हिच्यावरती. बघितलं, हे असे प्रकार आमच्याकडे चालू असतात. पटकन काय झालं, पडलो आपण, आपला तोल गेला, काय झालं, काहीच नाही फरक पडत आम्हाला नाही पिल्लू. बस आपल्याला खेळ हवा, खेळ. दिसते का तुम्हाला? आता मी दूध प्रिपेअर करते आणि माझं तिच्याकडे पण लक्ष आहे. नाही तर मी तिला इकडे घेऊन येते माझ्यासोबत, पण कसं बॉटलमधलं पाणी ना गरम असतं त्याच्यामुळे ना भीती वाटते. आता बघा काय करते. तल्लीन, फुल तल्लीन आहे पोरगं, फुल तल्लीन. ही पण पावडर तशीच आहे, एवढा काही डिफरन्स नाही आहे. तर त्याला जरा हलवते. आणि मी एक DIY केलेलं आहे जॅमच्या बॉटल्स ना, अजून पण करायचं आहे, तुम्हाला दाखवेल मी. आता हिचं तिचं दूध करते, तिला देते आणि मग भेटते तुम्हाला. तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आता पिल्लू पण रेडी झाली आहे झोपायला, पण अजून तिला झोप नाही आली. तुम्ही बघते ती खेळते. ऑलमोस्ट आता 12:30 पावणे 1 होत आल्या आहे, तरी पण या मुलीला अजून झोप नाही आली आहे. सो आता तिला अशीच जरा खेळते ती.
आणि मग त्याच्यानंतर थोड्या वेळाने झोपू आम्ही. तिचं चालू आहे काय, ती आता खेळेल अशी आणि मग दमेल. ऑलमोस्ट तिला मी 1पर्यंत झोपवेल, बघू आता कधी झोपते ती. आणि जर आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट प्लीज करा. तर पुन्हा एकदा आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.